आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आत्ता आलो आहे आत्याच्या घरी, म्हणजे आनंद भाऊच्या घरी। नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता इथून मी निघणार आहे घरी जायला, कारण रामभाईने त्याच्या मित्राची KTM आणलेली, आपलं MT आणलेली आहे। तर तिच्यासोबत व्हिडिओ वगैरे काढायचे असं तो बोलवतोय कधीपासून, फोन सकाळपासून त्याचा फोन वगैरे होते। आणि आनंद भाऊ बटाट्याची भाजी बनवते, म्हणजे बटाटे वगैरे सोलते, दाखवतो थांब। आचारी तुला टॅग करतो इकडं ओके। या अभ्यासाच्या एवढ्या वह्या मोठ्या आहेत ना, ह्याच्यातलं एक गणित पण मला कळणार नाही। आत्याच्या घरातून आलो मी आणि आता मी चाललोय माझ्या गावाला। आणि रामभाई आपल्यावरती थोडे चिडलेले आहेत, सकाळपासून त्याला खोटं बोलतोय। तर रामभाई व्हिडिओ बघितला असेल, ब्लॉग बघितला असेल आपला, तर सॉरी भाई। और व्यू देखो ना गाइस, देखो ऐसा गांव में विषय होता है, विषय देखो कैसा खेती बीती बना है रे बाबा। ये देखो कैसा हाथ छोड़ के जा रहा हूँ। ओ ये मस्त है रे बाबा रे बाबा। आम्ही गावातनं आले ठोसेघरला आणि आपले राम मिसाळ आणि हे रोहित सरपंच गावातले सरकी बाजू सरपंचांना मागं टाकतोय सोयी। लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा ब्लॉग बनवलेला, पण कसं जरा पोरं बिरं होते त्याच्यामुळे लाजत होतो मी ब्लॉग बनवत। आता कशी आपल्या गावातली पोरं आहेत म्हणून लय खाली यायचंय। आणि कुठं ती छोटा, अरे रोया छोटा आहे वे, कुठून आहे फोटो। माकडांची पिल्लं बघा आहे ते का कुत्रा। आणि इकडे बघा कसला मोठा धबधबा आहे रे बाबा, लय मोठा धबधबा आहे। धबधबा बघायला आलोय बघा, मागं तिकडं धबधबा आहे, तिकडं व्हिडिओ मधून मी फोटो घरला आलेलो आणि तिकडं मागं आहे ना धबधबा आहे आणि इकडं पण मागं धबधबा आहे। आणि हे बघा आमचे कार्टून इकडं कोणच नाही आलं, म्हणजे आलेले मगाशी गेले ते सगळे वरती निघून गेले। इकडे जाम मजा आहे, पाऊस होतोय रिमझिम क्वालिटी ब्लॉग मध्ये येणार आहे ब्लॉग बघा। छोटा बॉम्ब बडा धमाका, रोम रोम भाई हो। धबधबा वगैरे बघितलेला आहे, मागं बघू शकता धबधबा आहे। पुढे काय आहे हे मला पण नाही माहित, कारण लास्ट टाइम मी जेव्हा आलेलो ना तेव्हा इकडेच फक्त थांबलेलो, तिथे फोटो बिटे काढले आणि पुढे गेलो, म्हणजे वरती गेलो आम्ही, इकडे पुढे आलो नव्हतो। मला वाटतं इकडे छोटा धबधबा दिसेल इथून। मी छोटा धबधबा बघायला आलेलो, तर इथे एक बोर्ड लिहिलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो एक मिनटं। हा जो बोर्ड आहे ना ह्याच्यावरती जे 9 लोकांचं नाव लिहिलेलं आहे ना, ते इकडे पडून मेलेले आहेत। तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ना, म्हणजे तुम्ही कुठल्या पण धबधब्याच्या ठिकाणी किंवा कुठे असं म्हणजे फिरायला वगैरे जाताना प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की मस्ती करायची तिथे करा भाई, मस्ती ना जिथे करायची तिथे करा, पण अशा ठिकाणी नका करू प्लीज। ह्या छोट्याशा एका चुकीमुळे ना माणसाचा जीव जाऊ शकतो। ही लाईफ आहे, एन्जॉय करा, मजा मस्ती करा, सगळं करा, पण जरा लिमिटेडमध्ये करा। व्ह्यू बघा, इकडे लास्ट टाइम मी नव्हतो आलो, पण कसलं भारी बघा ना, पाणी पडतंय आणि भारी वाटतंय, लय भारी पांढरं शुभ्र पाणी आणि त्या पाण्याची एकदम भारी आहे भाई, भारी। आणि तिकडे बघा गुफा आहे, गुफा। गाइस फायनली आम्ही खालून धबधबा वगैरे बघून आलोय, खूप मस्त आहे आणि स्वच्छता पण चांगली आहे, कारण असं कचरा वगैरे केला नाही, चांगलं गाव आहे। आणि हेच आमचं गाव आहे, निसर्ग। आणि हे बघा हे यांचं काहीतरी वेगळं शर्ट काढायचे चालले। आणि इथले म्हणजे ज्यांनी ते ठोसेघरचं ते सगळं बांधलंय ना, त्यांना खूप सारं प्रेम आणि साफसफाई एकदम भारी आहे, आवडलं मला। आणि आता जायचं आहे कुठला काय खायला, कांदा भजी आणि चाय आणि स्पॉन्सर बाय रोहित मिसाळ। तर आता बघूयाच काय रोहित चारतंय आपल्याला। गाईस कांदे भजी आलेले आहेत
आणि माझे तिकडे अजून बनतात बटाटे भजी, कारण मी बटाटे भजी मागवलेले. अय्यो, तसे कांदे भजी पण लय भारी आहेत, पण आपल्याला आवडत नाहीत एकदम. रामभाई काय बोलताय? तो तर बाबा मोबाईलमध्ये गुंतलाय, त्याला हॉटस्पॉट भेटले. मेरा भी आ गया है, ये देखो ये देखो. एक नंबर आहे वाटतंय तर, एक नंबर. काहीच कणीस खायला आलोय, भजे खाऊन झाले आता, ही कणीस खायला आले ते. हो भजी खाल्ले तर आता मोडणार तर जाणार आहे. खाली येत आहे का खाली? खाली कशाला रे बाबा, एवढ्या थंडी वाऱ्यात खाली थंडी नाही एवढी. काय नाही, ऊन पडतंय निवांत. हा तिथं जातं की आत, तिथं जात आहे. काय करायचं पत्र त्या बाजूला पत्र साईडला आहे बघ. हे बघा, हे आपला रोहित. आणि हे काहीतरी नवीन यंत्र आहे, ते फिरवलं इकडं हवा येते आणि मग कणीस भाजतं. हा फिरवल्यानंतर इकडं जाळ तयार होतो, मग कणीस भाजता मस्त राहायची. हा मग चटणी बिटणी लावायची, त्याला चटणी. इथं चटणी आहे, चटणी लावायची आणि मग एकदम काम 25. चटणी बिटणी काय मसाला लावून एकदम मस्त इकडे बसत या. अभी इसको लगाएंगे मसाला, नींबू और मसाला. अरे टाकल्या इकडे बघ की, अडकल्या ह्याच्या तोंड. कुत्ता कैसा बैठा. हॅलो गाईज, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी काहीच नीट नव्हतं सांगितलं, कारण मी आत्ताच्या घरातून निघालो आणि रामभाईने आपले MT घेऊन आला, तर त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे बनवायचे होते. पण आपला मौसम चांगला नव्हता आणि ऊन वगैरे पण होतं, त्याच्यामुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि ठोसेघरला जायचा प्लॅन केला. तर ठोसेघरला वगैरे गेलो, तिकडे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले, व्लॉग पण बनवला. पण व्लॉग एंड नव्हता झाला, तर आत्ता व्लॉग एंड होतं आहे. तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.